मला सांग आता या आठवड्यात संकष्टी आहे ना ग, जरा कधी येते सांग ना. संकष्टी? संकष्टी कशाला हवी तुला तिकडे? आणि मला कसं कळणार ना संकष्टी कधी येते? ठीक आहे ना, आजच पाठवा मग. आणि 4-5 जणीच पाठवा, जास्त नको. अहो जानकीची सगळी काळजी घेता आली पाहिजे तिला. हां, आणि 24 तासाची हवी आहे सांगितलंय ना. हां बरं बरं. आणि मुख्य म्हणजे ती हुशार पाहिजे. मी तिची मुलाखत घेणार आहे, त्यात तिला पास होता आलं पाहिजे. कळलं? हो आजच पाठवा. हां चालेल. काय ते बाई, कोण बायका येणार आहेत घरी? कोणाच्या मुलाखती? काय चाललंय का आपल्या घरामध्ये? परशू, आत्ता मी तुझ्याशी काही बोलले, मग का नसत्या चौकशा करतोयस? हे बरं आहे. आणि एकीकडे तुम्ही मला म्हणताय कुठल्या बी घरातल्या गोष्टीमध्ये तू रस घेत नाही, आणि रस घ्यायला लागलो तर असं बोलतोय. ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही त्या गोष्टीबद्दल न बोललेलंच बरं परशू. आता संबंध नाही कसा त्या बाई? घरामध्ये संध्याकाळी बायका येणार आहे, तू मुलाखती घेणार आहेस, म्हणजे काहीतरी घटना घडते इकडे. घरात आणखी सुद्धा पुष्कळ गोष्टी आहेत, त्याविषयी नाही रे कधी बोललास तू. आता जानकीला अपघात झालाय, आज तिची ही अशी अवस्था झाली, त्याच्याबद्दल बोललास कधी? पण घरात 4 बायका येणार आहेत म्हटल्यावर लगेच तुला वेळ मिळाला काय बोलायला? तुम्हा सगळ्या लोकांना माझ्याबद्दल लई गैरसमज करून घेतले. मी काय बी बोलायला लागलो की नाही विचित्रच अर्थ करताय. तर काय करावं तेच कळत नाही मला. सध्या तरी तू इथून निघून जा, एवढंच कर. लहानपणापासून तू सारखं मला असं बाजूला सारत आलीस ग. खरं तर मग मी जगातली सगळ्यात हुशार बाई समजली गेली पाहिजे, कारण तू काय करणार ते मला तेव्हाच कळलं होतं. आता बाई कुठलाच माणूस ओरिजिनल वाईट नसतो. त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूची माणसं त्या माणसाला वाईट बनवतात. कडू कारलं, तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच ना. आता उपमा आणि अलंकार देऊन झाले असतील तर सांग, ते बायका कशा पायी येणार आहेत ते? हे बघ, जानकीला सांभाळायला एक नर्स ठेवायची म्हणतोय. 4-5 जणी यायचे आहेत आज, त्याच्यातली योग्य वाटेल ती राहील इथेच. आणखी काही माहिती हवी आहे? नाही नाही नाही, माझं असं म्हणणं आहे, एवढा खर्च कशा पायी वाढवताय तुम्ही? माझी सुगंध आहे ना, ती सगळी सेवा करेल जानकीची. अरे वाघ आहे कामामध्ये, वाघ आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं आहेत ना, ती वाचून द्यायची आहेत जानकीला. इंग्रजीमध्ये आहेत ती. सुगंधाला इंग्रजी येतं. मग बरोबर आहे. ठेवा ठेवा, बाईला ठेवा. कुठून तरी जानकी वहिनी बऱ्या जायला पाहिजे. तुला सांगतो आत्याबाई बघवत नाही ग जानकी वहिनीकडे. आंधळी बाई नुसती अशी कुठं कुठं धडपडते ठक्का. तू नको हा काळजी करूस. आणि आज मोकळा दिसतोय, त्या उद्योगधंदा नाही वाटत? नाही नाही, मोकळं फिरणं आपल्या रक्तातच नाही. कामधंदाच करायचा आहे. पण दादाला भेटायला आलतो. कुठे गेलाय दादा? दिसत नाही कुठे. सकाळीच गेला रमावतीला. रमावतीला गेला? तेव्हा आमण्याने पुन्हा काय घोळ करून ठेवला का काय? तू आता जातोस का बाबा इथून? नाही जाणार आहे. त्या बायकांच्या मुलाखती झाल्यावर मग जातो. परशो, चिडू नको ग बाई, रागवू नको. पण कडक शब्दामध्ये तुला मुलाखती घ्यायला जमणार आहे का? ते माझं मी बघून घेईन. आणि त्या बायका इथे असतील ना, तेव्हा तू मला इथे दिसलास ना तर खबरदार. जातो ग बाई. लहानपणापासून मला सारखं असं टाकून टाकून बोलते. काय झालं एवढं चिडायला वहिनी? तुम्हाला काय करायचंय? निघा इथून. तुमचं तोंड पाहायची इच्छा नाहीये माझी. बाहेरच्या लोकांचा राग माझ्यावर कशाला काढताय? ही म्हातारी तुम्हाला काय काय आजवा बोलली, अपमान केला. तिला बोलायला सोडून मला कशाला बोलते? तुम्ही इथे चोंबडेगिरी करायला कशाला आलाय? दुसरा काही उद्योगधंदा नाहीये का तुम्हाला? वहिनी, माझे सगळे उद्योगधंदे सोडून एवढं तुमचं सांत्वन करायला आलो ते तुमच्याबद्दल जिव्हाळा वाटतो म्हणूनच ना. मला कोणीही फुकटची सहानुभूती दाखवली आवडत नाही. मला बी फुकटची सहानुभूती दाखवायला वेळच नाही. माझ्या फायद्याची स्कीम आहे म्हणून आलोय.
स्कीम तुमच्या फायद्याच्या कुठल्याही स्कीम मध्ये मला रस नाहीये. निघा इथून. आणि मी समजा असं म्हणलं या स्कीम मध्ये तुमचा सुद्धा फायदा आहे तर बघा, फायद्याची गोष्ट केलं डोळे कसे चमचमले की नाही. पूर्वी राजा राजवाड्यांच्या काळामध्ये 2-2 बायका असायच्या राजाला. एक आवडती आणि एक ना आवडती. ती स्कीम सिस्टीम आपल्या घरात बी चालू आहे. आपल्या घरामध्ये आवडती राणी पट्टराणी कोण? जानकी. नावडती राणी कोण? अहिल्यादेवी. म्हणून तुम्ही जानकीच्या आई वडिलांना काय बी बोललेलं म्हातारीला खपलं नाही. कारण काय नावडती राणी तुम्ही? पण ती गावंढळ माणसं या घरात पाहिजेत कशाला? बरोबर आहे, मला बी तुमचा विचार पटतोय, पण तुमचं ऐकणार कोण? कारण तुम्ही नावडती राणी. बास झालं. सारखं सारखं तेच तेच ऐकवायची गरज नाहीये. निघा इथून. असं कसं जाणार मी? आपल्या दोघांच्या फायद्याची स्कीम कुठं सांगून झाली अजून? मला एक सांगा वहिनी, या घरामध्ये तुम्ही दुःखी कधीपासून व्हायला लागल्या? आता नर्मदा वहिनीबद्दल तुमची काय बी तक्रार नव्हती. तुमच्या सगळ्या तक्रारी सुरू झाल्या ते जानकी आल्यावर, है की नाही? बर, हा, तक्रारी सुरू झाल्या. मग आता काय करायचं? आता काय करायचं काय नसते, एवढंच असते. शत्रूचा शत्रू मित्र असतोय. जानकी माझी शत्रू, जानकी तुमची शत्रू. शत्रूचा शत्रू मित्र. तुम्हाला काय बोलायचंय ते बोला पटकन. शत्रूला जर आपण संपवलं नाही तर शत्रू आपल्याला संपवतोय. बोला, कधी करायची सुरुवात? कशाला? जानकीचा पत्ता कट करायला. काय? तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? कळते की. म्हणजे माणसं मरतात कशामुळं? हार्ट अटॅकमुळं, है की नाही? आता हार्ट अटॅक येऊन जानकी मेली, तुम्हाला बरं वाटेल की नाही मनातून? पण जानकीला हार्ट अटॅक येण्याची काही गरज नाही. काळीच कसं दगडाचं आहे हो तिथे. म्हणून दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने तिला संपवलं पाहिजे, नाहीतर आपण संपवणार. तुम्ही निघा इथून. चालते वा. खरं तर मी काय बोलतोय ते आतून बरं वाटते तुम्हाला. तर तुमचं कसं आहे, पाहुण्याच्या काठीनं शत्रू मिळाला पाहिजे. पाहुणा कधी काठी मरतोय वाट बघत बसलाय. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण या सगळ्या गोष्टींमध्ये मला मध्ये घ्यायची गरज नाही. मला मान्य आहे की ती मला आवडत नाही, पण त्यासाठी मी हे सगळं करणार नाही. ज्या दिवशी तुमच्या गळ्यात येईल की नाही तेव्हा तुम्ही स्वतःहून याल माझा प्रस्ताव मान्य करण्यासाठी. तुम्ही आता निघा इथून. तर निघायचं, जा इथनं, गेट आउट. यायला आल्यापासून तेच बोलतंय, पण आतनं कुठेतरी पटायला लागलेलं आहे. विचार पक्का झाला, निश्चित ती झाला की येऊन भेटा. आजचा सुविचार, शत्रूचा शत्रू मित्र असतोय. तुम्ही केव्हा आलात? तुला कसं कळलं मी आलो? मला दिसत नसलं ना तरी आता सगळं कळतं, कारण सगळं लक्ष कानांमध्ये एकवटलेलं असतं ना, मग कुठली बारीक सारीक गोष्ट सुद्धा लगेच लक्षात येते. हो. आता हेच बघा ना, तुमच्या आत्ताच्या बोलण्यामध्ये काही उत्साह नव्हता. डोकं दुखतंय? तुला कसं कळलं माझं डोकं दुखतंय ते? नाही नाही, हे मी अंदाजानेच बोलले होते, पण अंदाज बरोबर आला. डोकं दुखतंय? थोडं. थांबा, मी तुम्हाला बाम लावून देते. तुला सांगितलं ना, काही गरज नाहीये त्याची. त्यापेक्षा तू इथे बस माझ्याजवळ. दिवसभर बसलेलीच असते. उलट आता तुम्ही आला आहात ना, तुमच्यासाठी काहीतरी करायचंय. काय करू सांगा ना. मग काय हॉटेलमधल्या वेटर सारखी ऑर्डर देऊ का तुला? काय बोलतेस? मी एवढ्या प्रेमाने तुम्हाला विचारते आणि तुम्ही माझी टिंगल करताय. बरं बाबा, नाही करत टिंगल. बस बघू इथे. बरं, मला सांगा, तुम्ही रमावतीला गेला होतात ना, तिकडचं काम झालं? रमावतीला काय झालं ते फारसं महत्वाचं नाहीये.
दिवसभर तू काय केलंस ते सांग. आत्याबाई म्हणाल्या खूप धडपडलीस म्हणे. हो, आता दिसत नाही म्हटल्यावर थोडीशी धडपडणारच ना. पण हळूहळू मला सगळ्याची सवय होतीये. आपल्या खोलीमध्ये मी नीट फिरू शकते. तुमचं कपडे ठेवण्याचं कपाट, माझ्या सगळ्या वस्तू मला लगेच सापडतात. हां, आता बाहेरच्या हॉलची थोडी सवय व्हायची आहे मला, पण होईल. क्या बात है, एका दिवसात बरीच प्रगती केलेली दिसतेस. मग मी जानकी नरसिंह किल्लेदार आहे म्हटलं. मला कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. येत्या काही दिवसात तर बघाच, सगळी कामं पुन्हा पहिल्यासारखी करायला लागते की नाही. जानकी, तू या सगळ्यातून स्वतःला इतक्या छान पद्धतीनं सावरलेस ना, याचाच मला खूप आनंद होतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीमुळे तर हे शक्य झालंय. नाहीतर मला या खोलीतून एक पाऊल सुद्धा बाहेर टाकता आलं नसतं. मला ना वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय. ह्या दिवसांमध्ये ना लहान मुलांमध्ये इतक्या पटापटा बदल होत आहेत आणि आपल्या माऊ मधले हे बदल काही मी पाहू शकणार नाही. आता नर्मदा वहिनीमध्ये तुमची काय बी तक्रार नव्हती. तुमच्या सगळ्या तक्रारी सुरू झाल्या ते जानकी आल्यावर. जानकी माझी शत्रू, जानकी तुमची शत्रू, शत्रूचा शत्रू मित्र. पण जानकीला हार्ट अटॅक येण्याची काही गरज नाही. काळीच कसं दगडाचं आहे हो तिचं. म्हणून दुसरा कुठल्या तरी मार्गाने तिला संपवलं पाहिजे, नाहीतर आपण संपवणार. कधी करायची सुरुवात? कशाला? जानकीचा पत्ता कट करायला. नाही, माझ्याकडून असं काही होणं शक्यच नाही. जानकीचा मला कितीही राग असला तरी मी तिला मारूच शकत नाही. भाऊजी, मला तुमच्याशी बोलायचंय. काय बोलायचं यावर ठरवेन तुझ्याशी बोलायचं का नाही ते. तुम्ही रमावतीला गेला होता, त्याचं काय झालं? भाऊजी, मी तुमच्याशी बोलते. जे प्रश्न मला महत्वाचे वाटत नाहीत ते हल्ली मला ऐकूच येत नाहीत. ऐकू आलाच तर याचं उत्तर मी तुला नाही तुझ्या नवऱ्याला देईन. ते काही कामाचे नाहीयेत, म्हणूनच मी तुम्हाला विचारायला आले. बऱ्याच लवकर कळलं तुला तुझा नवरा कामाचा नाही ते. हो ना, त्यांना रिकाम टेकडे बसवण्यातच तुम्हाला रस आहे ना. बोलून झालं असेल तर जाऊ शकतेस. मला अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. काल रमावतीत काय केलं हे तुला का जाणून घ्यायचंय? कारण त्याच्याशी माझं आणि माझ्या नवऱ्याचं भविष्य बांधलं गेले. आमच्या विरुद्ध काम करणाऱ्या अडारकरांच्या समर्थकांचं काहीतरी करा. हे तुमच्या लाडक्या प्रभाताईला जाऊन विचारा की तिच्याच मुलांनी केलं हे नाटक. त्यांच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साध्य करून घेऊ नका. मला काय करायचंय ते मी करेन. तू सल्ले देण्याची गरज नाही. आणि तुझा हा तोरा आहे ना, हा तुझ्या नवऱ्याला जाऊन दाखव, मला नाही. भाऊजी, प्रत्येक वेळी स्वतःचा स्वार्थ साध्य करण्यासाठी घरातल्या सगळ्यांना दावणीला बांधता तुम्ही. मी आता ठरवलंच आहे, पिसाळलेली कुत्री दावणीला बांधून ठेवायची. भाऊजी, तुम्ही सरळ सरळ माझा अपमान करताय. हीच लायकी आहे तुझी आणि तुझ्या नवऱ्याची. गरजेपेक्षा जरा जास्तच महत्व दिलं मी इतके दिवस तुम्हाला.
आता यापुढे तुला आणि तुझ्या नवऱ्याला जास्त सवलत नाही देऊ शकत. निघ. एक मिनिट. काल जानकीच्या आई वडिलांचा म्हणे तू अपमान केलास. उगाच कोणाच्याही सांगण्यावरून मला काहीही बोलू नका. आत्याबाई म्हणजे कोणीही नाही म्हणून नीट ऐक. पुन्हा जर जानकीचा किंवा जानकीच्या नातेवाईकांचा असा अपमान केलास तर तुला आणि तुझ्या नवऱ्याला हाकलून देईन घरातून. कारण जानकीचा आणि तिच्या नातेवाईकांचा या घरावर तुमच्यापेक्षा जास्त अधिकार आहे. कारण जानकी या घराची मालकीण आहे. मालकीण आहे. मालकीण आहे. कळलं? निघ. आई बाबा आलेत ना इकडे, त्यांच्याशी बोलण्यामध्ये वेळ कसा जातो कळतच नाही. अरे वा, दोघंही आलेत. काय ग, काय विशेष आहे का घरात? विशेष म्हणजे माऊला बघायला आलेत दोघही. अच्छा अच्छा. ए हा, बरं झालं आठवलं. अगं माझ्या लॅपटॉपवर वेबकॅम आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट बोलू शकतो. मग आता काय करतोय? आता बोलतोच की. अगं थांब, तू एक काम कर, तू गण्याला फोन दे, मी त्याला समजवते, त्याला व्यवस्थित कळेल. त्याला कशाला? मला सांग ना, आपण बोलू ना. अगं असं नाही ग, म्हणजे ना हे बघ, तू आता जिथे आहेस ना तिकडून तू आणि मी आता जिथे आहे ना तिकडून मी, आपण डायरेक्ट एकमेकींना दिसू शकतो आणि शिवाय आपण बोलू पण शकतो. हे असलं कसलं बोलणं ग? तू आधी गण्याला फोन दे, मी त्याला समजवते आणि आपण खूप वेळ बोलूया. खूप खूप मजा आहे. आणि एक काम कर, तू माऊला सुद्धा कॅमेरा समोर आण, म्हणजे तिला सुद्धा बघता येईल मला. हे बघ अमृता, मी ना जरा कामात आहे, आता नाही शक्य, आपण नंतर बोलू. हा जानकी ग, आता आपण ऑनलाईन बोलणार होतो ना. काय ग, मला बघायचंय तुम्हाला. किती दिवस झाले तुम्हाला बघून. नाही अगं, हा घरातला कॉम्प्युटर बिघडलाय, मी विसरले होते. जानकी, बाबांचा लॅपटॉप आहे ना, तो ऑन कर. नाही अगं, ते घरात नाही आहेत ना, म्हणजे ते रमावतीला गेलेत आणि बरोबर ते लॅपटॉप पण घेऊन गेलेत. अरे यार, म्हणजे थोडक्यात काय तर आज आपल्याला डायरेक्ट बोलता येणारच नाहीये. जाऊ दे, आपण नंतर कधीतरी बोलूया. तसे माझा मूडच गेला आता. चल नंतर करते. ठेवते. बरं झालं आत्याबाई तू आलीस. आत्याबाई, काल मी तुला एका संस्थेचा नंबर दिला होता, काय झालं त्याचं? झालंय ना, सगळं काही व्यवस्थित झालंय. 4-5 बायका पाठवल्या होत्या त्यांनी, मी बोलले त्यांच्याशी, म्हणजे तशी मुलाखतच घेतली त्यांची. डायरेक्ट मुलाखती? मग त्यातली कोण सिलेक्ट झाली? कानन बेलोसे नावाच्या एक बाई आहेत, चांगल्या वाटल्या मला तरी. म्हणजे मुख्य म्हणजे फार बडबड करत नव्हती, जेवढ्याच तेवढीच उत्तरं देत होती आणि स्वभावाने चांगली वाटली मला. आणि अनुभव खूप चांगला आहे तिला. एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या तर लगेच बोलावून का घेतलं नाहीस? आपल्याला तिची आजपासून, आत्तापासून गरज आहे. नरसिंहा, तुझीच आत्या आहे मी. अरे सांगितलंय तिला, आजपासूनच येईल ती कामावर. आत्याबाई, पद्धतशीर काम कसं करायचं हे मी तुझ्याकडूनच शिकलोय की. पण मग किती वाजेपर्यंत येणार आहे? आज 10 वाजता जॉईन होते म्हणाली आहे. तसं तिच्या घरात कोणीच नाही आहे, त्याच्यामुळे इथे राहायला तिला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नवरा गेला लवकर, मोठं कर्ज ठेवून गेला तिच्या डोक्यावर, ती फेडती आता बिचारी. जाऊ दे ना, तिच्या वैयक्तिक गोष्टींशी आपल्याला काय घेणं देणं.
हा आपल्याला फक्त काम चोख केलं तिनं म्हणजे झालं. म्हणजे काय 10 वाजले अजून आली कशी नाही? 10ला अजून 5 मिनिटं आहेत.